मित्रांनो, मुलं विचारताय की सर रिव्हॅल्युएशन किंवा रिचेकिंगला अप्लाय केल्यानंतर किती दिवसात 100% आमचा रिझल्ट येतो? सो मित्रांनो, तुम्हाला मला सांगायचं आहे की अप्लाय केल्यानंतर साधारणतः रिचेकिंग रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट 30 दिवसात येणं हा अपेक्षित असतं. युनिव्हर्सिटी सांगते की 30 दिवसात रिझल्ट येईल, पण भरपूर वेळा असं बघितलं गेलंय का 30 चे काय 40 दिवस, कधी कधी 60 दिवसात पण रिझल्ट नाही आलेला आहे. तुम्ही आपल्या ज्युनियर सिनियर्सला विचारू शकता, आपल्या सिनियरला विचारा. असं खूप वेळा होतं. कधी कधी पेपर झाल्यानंतर पण रिझल्ट आलाय, कधी कधी पेपरच्या 8 दिवस आधी फक्त रिझल्ट आलाय. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगेल, रिचेकिंग रिव्हॅल्युएशनला पेपर जर टाकला, आपल्याला जरी फुल कॉन्फिडन्स निघेल तरी एक मनात असं ठेवायचं की तो बॅक राहणार आहे, निघणार नाही, असं धरून अभ्यासाला लागून जायचं. एखाद्या वेळी 100% गॅरंटी निघेल तर त्याच विषयाला फक्त अभ्यास करू नका, पण जो विषय 50-50 तिथे धरून चला की हा विषय नाही निघणार आणि म्हणून अभ्यासाला लागून जायचं. कारण मी सांगितलं, सिनियरला विचारा, कधी कधी 60-60 दिवस, कधी पेपरच्या 8 दिवस आधी रिझल्ट येतो, 8 दिवस आधी, 15 दिवस आधी रिझल्ट आला आणि बॅक राहिलं तर काय करशाल? वेळच संपून गेलेली असेल. सो माझं म्हणणं हे डोक्यात घ्या आणि कामाला लागा. आणि हो, आपल्या इंस्टाग्रामला, युट्यूबला फॉलो, सबस्क्राईब करा आणि पुन्हा बॅकलॉग राहू नये म्हणून पर्पल आर्ट ऍप्लिकेशन वरून इंजिनिअरिंगचा अभ्यास करायला सुरुवात करा.